नमस्कार, मी रश्मी श्वास सुखासामध्ये आपलं स्वागत करते. आज आपण बघू शकता इथे मी तुम्हाला लॉबस्टर दाखवत आहे आणि लॉबस्टरची ग्रेव्ही कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत. ते सुद्धा अगदी अलिबाग येथील थळबाजार येथील समुद्र किनारा हा जे रिसॉर्ट आहे, नारळाच्या झाडांमध्ये बसलेले हे छोटंसं रिसॉर्ट, इथे आपण आज ही रेसिपी बघणार आहोत. मोठा अथांग समुद्र आणि त्याच्याच बाजूला असणारे समुद्र किनारा रिसॉर्ट, येथे आपण आज लॉबस्टरची ग्रेव्ही कशी करायची ती पाहणार आहोत. तसेच ते साफ कसे करायचे आहेत ते सुद्धा आपण इथेच बघून घेणार आहोत. आपण आता पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि ते कसे करायचं ते. इथे आपण बघू शकता, इथे मी 5 लॉबस्टर घेतलेले आहेत. त्याची साईज सुद्धा आपण बघाल की बऱ्यापैकी मोठी आहे. लॉबस्टरचे आपण बघाल तर इथे माझ्या म्हणजे हाताच्या पंजाएवढा हा लॉबस्टर आहे. इथे तो सुरुवातीला आपण साफ करून घेणार आहोत. त्याला टोकेरी भाग जे असतात ते आपण काढून घ्यायचे आहेत. तोंडाकडे जो भाग असतो तो आणि साईडला जो भाग असतो टोकेरी जो लागण्यासारखा असतो तो आपण तोडून घेणार आहोत. नंतर शेपटाकडचा भाग काढणार आहोत. नंतर लॉबस्टरचा जॉईंट असतो तिथे सुद्धा आपण कट करून घेणार आहोत. तो भाग जर जास्त मोठा असेल त्याचे आपण 2 तुकडे करू शकतो, अदरवाईज आपण अखंड ठेवलात तरीही चालेल. दुसरे एक लॉबस्टर तुम्हाला मी कट करून दाखवत आहे. फक्त हात थोडासा जपून वापरा, कारण इथे थोडेफार टोकेरी भाग त्याला असतात लॉबस्टरला, त्यामुळे हाताला लागण्याची शक्यता असते. इथे आपलं कट करून झालेले आहेत लॉबस्टर. अशा प्रकारे आपण सर्व लॉबस्टर कट करून घेणार आहोत. ते पाण्यामध्ये आपण ठेवलेले आहेत. नंतर आपण पाण्यातून ते स्वच्छ धुवून झाल्यानंतर काढून घ्यायचे आहेत. सर्व लॉबस्टर आपले काढून झालेले आहेत पाण्यामधून. आता आपण आपली रेसिपी सुरू करूया. मी इथे एक पॅन घेणार आहे. पॅन गरम झालं की त्याच्यामध्ये साधारण 3 मोठे चमचे होईल एवढं आपण तेल घालून घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालं, त्याच्यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा, 3-4 काळी मिरी आपण घातलेले आहेत आणि 3 आपण तमालपत्र घातलेले आहेत. थोडं तमालपत्र फ्राय झालं की त्यानंतर आपण लसूण घालणार आहोत. 1 वाटीवर आपण लसूण घेतलेला, तो सुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे. लसूण आपण थोडा परतून घेऊया. इथे कोणत्याही प्रकारचं मी वाटण वापरणार नाहीये, त्यामुळे इथे मी लसूणचा वापर जास्त केलेला आहे. लसूण थोडा आपला आता परतून झाल्यानंतर त्याचा रंगही बदलायला लागला, शिजायला लागला लसूण. त्यामध्ये आपण 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया. ते व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. लसूण मात्र आपण करपून देणार नाही आहोत. लसूण आपला थोडा शिजून झाला की त्यामध्ये आपल्याला 3 मोठे चिरलेले आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेणार आहोत. लसूण आणि कांदा आपण व्यवस्थित परतून शिजवून घेणार आहोत. कांदा आपला व्यवस्थित शिजून द्यायचा आपल्याला, पूर्ण मऊसूत होईपर्यंत आपण तो शिजवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम सुद्धा आपण मीडियमच ठेवलेली आहे. आपण पाहाल इथे थोडा कांदा आपला शिजल्यानंतर आपण टोमॅटो घातले, 2 बारीक चिरून घेतलेले मी टोमॅटो घातलेले आहेत. कांदा आपला अर्धवट शिजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घातलेले आहेत. आता कांदा आणि टोमॅटो आपण शिजवून व्यवस्थित पूर्ण मऊसूत होईपर्यंत आपण तो शिजू द्यायचा आहे. व्यवस्थित आपण परतून साधारण 4-5 मिनिटांनंतर तो आपला कांदा आणि टोमॅटो असा शिजून तयार झालेला आहे. नंतर आपण याच्यामध्ये लॉबस्टर जे घेतले होते साफ करून ते घालणार आहोत. माझ्याकडे थोडी कोलंबी पण होती, त्यामुळे 4-5 कोलंबी पण मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत. कांद्यावरती आपण लॉबस्टर थोडे परतून घेऊया. आपण बघाल इथे लॉबस्टर परतताना लगेचच अगदी साधारण 1 सेकंदामध्ये याचा रंग सुद्धा लगेच बदलायला लागलेला आहे. सुरुवातीला असणारा रंग आणि आत्ताचा रंग जो केशरी असा लालसर रंग ताबडतोब लॉबस्टरला आलेला आहे. आपण इथे बघाल की सुरुवातीला एक चॉकलेटी रंग होता आणि आता एक करडा रंगाचा डायरेक्ट
लाल रंग तो झालेला आहे, केशरी रंग. तसे इथे कोलंबीचा सुद्धा इथे रंग आपण बघाल. ही कोलंबी एका बाजूने रंग कसा बदललेला गेलेला आहे. कांद्यावरतीच व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून सर्व कांदा लसूण सर्व लॉबस्टरला व्यवस्थित लागेल. त्यानंतर आपण याचे ताट ठेवणार आहोत आणि ताटामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे आणि वाफेवरती आपण गॅसची फ्लेम कमी करून शिजवून द्यायचं आहे. 6-7 मिनटं आपण शिजून झाल्यानंतर आपण बघाल की ते लॉबस्टरला एक पाणी सुटलेलं आहे आणि रंगसुद्धा छान असा बदललेला आहे. यामध्ये मी 1 चमचा हळद घातली. आता 1 चमचा कोळी मसाला घातलेला आहे. नंतर 1 चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे. चवीपुरती मीठ घालून घेणार आहे मी आणि त्यामध्ये मी नंतर 1 चमचा चिकन मसाला घालून घेतलेला आहे. प्रमाण पण अगदी सगळं सोपं आहे. सगळं 1-1 चमचा आपण घालून घेतलेलं आहे. इथे अगोदर मी कोणताही मसाला वापरला नव्हता, पण तरीसुद्धा छान असा ग्रेव्हीचा रंग आला होता. नंतर आपण सर्व आपले आता मसाले ॲड केलेले आहे त्याच्यामध्ये आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मस्त असा खमंग वास सुद्धा सुटायला लागलेला आहे. नंतर आपण थोडं याच्यावरती पाणी जे होतं आपल्या ताटामधलं ते घालून घेणार आहोत. पुन्हा एकदा आपण त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे. 5-6 मिनटं आपण ते शिजवून घेणार आहोत. नंतर आपली लॉबस्टरची ग्रेव्ही तयार झाली आहे. मित्रमैत्रिणींनो, छान लागते ही ग्रेव्ही. नक्की एकदा करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवरती सुद्धा टिक करा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. अशा प्रकारे आपली लॉबस्टर ग्रेव्ही तयार झालेली आहे. भाकरी, भात, चपाती याच्यावर खूप छान लागते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.